काही वस्तू ठेवत नाही. सगळं व्यवस्थित सांगितलं, पुढे शिक्षण सगळं व्यवस्थित सांगितलं. माझ्या अटी वगैरे सांगितलं सगळं सगळं काही ठेवलं नाही. काही टेन्शनच नाही. अजिबात टेन्शन घेऊ नका. मी काय केलंय? हो पैसे का फुकटची घ्या. मी तुम्हाला सांगितलं. पैसे फुकट पोरगी घरात आहे का? एवढं सगळं सांगताय. पोरगी घरात आहे. हो माझी मुलगी आहे ती. पावले बघायला येतात ना, ती पोरगी घरात आहे की बाजारात गेली एवढं बघा. असं मी बोलतो. सहीच आहे. घ्या म्हणून घ्या. मुलग्याला बोलून देतो. मुलग्याचं लग्न नाही करायचं, आपल्याला पोरीचं करायचं. त्याला विचारतो ना मुलग्याला. सोम्या हे सोना. तो मुलगा माझा सोम्या. हो सोहम नाव आहे त्याचं. सोहम. मी लाड आहे त्याला सोम्या म्हणतो. काय झालं? पावले आले मी काय गोष्टी माहिती काय? लग्नाच्या आधी कोबड्या कसं ठेवलेलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती IPL चालू माहिती आहे का तुम्हाला? IPL काय? IPL हे काय असतं? तुम्हाला माहित नाही IPL? म्हणजे IPL, BPL, IPL म्हणजे क्रिकेटचं मॅच चालण्याचं माहिती आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये गेला होता मॅच मध्ये त्याला ठेवून घेतलं ते. म्हणजे बलिंगाचा भाव वाढायला IPL स्टेडियमला गेले की सर शाळेत गेले जातोच ना. हो शाळेत जातो म्हणजे 10वीच्या परीक्षा दिला नाही. हा आज रिझल्ट होता. आज गेला ना उद्या जाणार आणायला रिझल्ट आणायला. आज काम होतं म्हणून नाही गेला. त्याचं काम महत्वाचं आहे. वर्षभर केलेला अभ्यास महत्वाचा आहे. उद्या भेटेल ना रिझल्ट. उद्या जा आणायला. पण तुझं पेपर पुढे लिहिलेलं तर नाही. हा विचारलं रिझल्ट उद्या आणायला जाणार आहे तो. चालते चालते. हे बघ सोम्या दीदी घरी आहे का? अरे दीदी आपली घरी आहे का? कालवरती केस बघायचे. अरे दीदी अरे ताई घरात आहे का? ताई ताई नसेल बोला ना. दिदी काय दिदी बोलतो. बरं ठीक आहे. ताई घरी आहे का? ती फक्त आम्ही मी बोलायला मी सांग लगेच. हा लवकर. हो का? काय झालं? विधान बोलवायला. हा मग पण मला लाखभर सुट्टा पाहिजे. लाखभर रुपये सुट्टे? अरे वेळे एवढे लाखभर रुपये सुट्टे कशासाठी पाहिजे? बापसाचं वजन करायला. एका साईडला बापसाला बसवायचं, एका साईडला सिग्नल टाकायची. अरे लाखभर रुपये सुट्टा तू बोलतोय. माझ्या आता काटाला लाखभर बोलण्यापूर्वी मी जन्माला आले तेवढ्या लोकांना. तुला माहिती आहे ना लाखभर किती नाही? पण कशासाठी येऊ इतके पैसे? का? आपल्याकडे मॅच नाही. हा मॅच म्हणजे मॅच आहे. मग काय झालं? तुमच्या समाजात सगळ्या करता नाही करायला. ठीक आहे चालेल. माझ्या स्मरणार्थ करणार ना. ठीक आहे आपण करूया खर्च. काय झालं? त्याला अजिबात नाही. तुमची होती ती पण येईल. आपण काय बोलतो? स्मरणार्थ आणि समजेल ह्याच्यात फरक पडतो काय? म्हणजे स्मरणार्थ कुणाला जो जातो म्हणून त्याच्यात स्मरणार आणि जिवंत आहे ना त्याचं सौजन्य असतं. स्मरणार्थ अरे जिवंत आहे तो सौजन्य नाही हो. सौजन्य नाही लक्षात नाही. शिकलो नाही मी. समजत नाही मला. शिकू पण नका आता. आपली बाजू आहे. मला पैसे द्यायला त्याचं 500 रुपये काढा आणि तुमची दोघांची कुंडली काढून आले. काय शिकले बघते. घ्यायचं असतं तर लग्नाच्या आधी बुजूया. पण काय बोलतात झाले कोणा घेऊन ये. दीदीला बोलवले म्हणून सांगले. चलो का तुला पाहायला पाहुणे येणार आहे. पाहुणे तुला बघायला. तयारी करायला पाहिजे. हो हो मग तयारी केली पाहिजे. तयारी कर परवासारखी. का? कराचं पावलं का आलं परत आलं माहिती आहे तुला? का? तो कागदा पहिले घातलेत ना त्यांना. त्याची आतडी काढली ती सुटत. ते पोळ्या एवढं पाणी टाकतात. त्यांना काय वाटलं माहिती आहे तुला? मुलीला स्वयंपाक बनवता येत नाही म्हणून ते परत गेले. मग काय झालं? नाही बनवता माझ्या मुलीला स्वयंपाक. लाडाची मुलगी आहे माझी. नाही बनवतो. मग काय झालं? नाही बनवता येत.
दाराची माझी पण आपल्याला कशासाठी करताय कशाची म्हणजे स्वयंपाक कोण बनवणार तिकडं अहो त्यांच्या घरी कोणतरी असेल ना कोणतरी असतं तर बघायला लग्न केली असते त्याच्यासाठी बरं का बायका घरात बसलो त्याला कामलंय कोणतरी वेळेवर जेवण घराला हवं म्हणून असतात ना महिला बनवते असं बोल ना शिकेल शिकेल त्याच्या बापाला तुझ्या तिथे जेवण भाजी घालताना ती शिकेल आणि अजिबात बोलायचं नाही मला स्वयंपाक बनवता येत नाही हो चालेल मला तोंडावर पडा बाकी काय नाही ठीक आहे ठीक आहे मी तयारीला याला कुठंतरी लयसाचं पाहुणे येऊन गेल्यावर तू भाई पण पाहुणं करत लागला चांगला मोठा ड्रेस असतो मी आता भाऊ येऊ नको ठीक आहे ठीक आहे व्यवस्थित तयारी करा दुकानाचं खावं घरात बाहेर पडू नको पण ना मी काय म्हणतो पाहुणे येणार ना बाबा शेजारी लागो गावाला गेलं पाहिजे जावयाला आहे गावाला त्याची कुठली अगोदरच हे बघा हे मुलीचे बाबा नमस्कार हे मुलाचे बाबा नमस्कार आणि हा मुलगा तू मम्मा दोघांनी नमस्कार केले तिसऱ्याचा नमस्कार मानायचा तू मम्मा आणि या खुर्चीत बसलाय ना हा तो तिरायत आहे तिरायत काय तिरायत मला काय भोय गिरी आणणार पुराव्याला माणूस तिसऱ्या तो ते तिरायत गावकडे आम्ही गावात ठीक आहे प्रवास वगैरे कसा प्रवास वगैरे कसा योजना झाला ना परवा झाला काय या तुम्ही परवा मध्ये आम्ही एसटी बिस्टी झालोय का एसटी झालो आमची स्वतःची गाडी घेऊन आलो आम्ही साधी सुधी नाही पोतरूला नाही अरे पोतरूला गाडी फॉर्च्युनर मोठी गडबड असते ना सांगायची मोठेपणा सांगायची मोठी घोषणा करायला पहिली गाडी तुला कशात बसलेलं त्याला फॉर्च्युनर का मुलीला बोलून गेलो झालेल्या कामाला वेळ होतो मुलीला बोलायचं आणि एवढे लोक पाणी लवकर येऊन तासभर झालं पाण्याची सोय नाही म्हणजे ह्या मुलासोबत मिळत मी मुला नाही मी कुलाचा यांच्या आणि मी मुलं सुटला मुलं आता गैरसमज झाला तुम्ही कसा मुलगा वगैरे जातो ना खुर्चीत बसतो ना बरोबर आहे खुर्चीत बसतो मुलगा असेल हे मात्र काय म्हणजे हल्ली मुलगा खुर्चीत बसतो आणि गावकर इकडे तिकडे लॉलपटत असतो उठायची वाटत बघित होता माझ्या ना राशीला लागला आहे हा उत्तर नका पसंतीचा विचार हा मुलगा आहे अरे हो बरं आहे तुला भान म्हातारीचं बसलं ना आणि ह्या टांक्याला पाणी आम्ही करायचं काय तुम्ही शिकल्याचं काय करशील आता हे मी आता गबरा माझा भाऊ होऊ दे तुला करून आले हल्ली काही गोष्ट हे पण गबरा माझं होऊन ते मरता हो आपण आता बोलली घ्या की नाही बोलली घ्या आलेत ना गावकर बोलले घ्या म्हणजे घेतली येणार मी अरे तुझ्या काय आहे काय उगाच नाही गावात मान होता मान गावात बरोबर आहे तर तुम्ही मागवा तुमच्या पोटात मला ती पूर दिसत नाही माझी कोणापुरीचं मुलं तेव्हा मुलं यजमानांचं बाकी चांगलं मुलं एवढ्याच साईजची पोट आहे दोघांचा आल्यापासून इथंच निरीक्षण करतो यजमानांचं बाकी मुलं काय
ते मला लय घाई आहे पुढे बोलायचं. ओके? मला नाव माहिती नाही तर काय बोलू? बाय. हा पोर तुला पसंत आहे काय? मुलगा कसा पसंत आहे? की बाय माझे एवढे लगेच ना आम्ही एवढ्या लगेच पुरी पसंत करतात का? मामीला विचारता, काकीला विचारता, ताईला विचारता, आग लागली तर बाहेर मोडलं लागलं. हो बाकी चांगलं केलं ना, तू लगेच पसंत केलं. बा तुला आता मला पण मुलगी पसंत आहे. त्याच वर्षी काढलाय माझा भाऊ मला पसंत आहे. मला तुम्ही द्या एकदा. हा ठीक आहे. मी काय म्हणतो मुलगा मुलगी पसंतीचं झाले. हो हो. मुलगा शिकलाय काय करतो आम्हाला समजलं पाहिजे ना. हो माझं बीएससी ऍग्रिकल्चर झालंय आणि स्वतःची नर्सरी आहे गावाला. ते माझ्या सोन्या पण जो काय सांगितलंस ना तर त्यांना कळलंय काय शिकलेलं आहे काय तर अप्पा इकडे उठा उठा भयानक शिकलेला आहे. भयानक शिकलेला आहे तो. बाबा एकदा गावाच्या माणसाला लागत ना 10वी शिकलेली पोरगी बघ याने 5वी शिकलेले 2 बघितला. तुम्ही सगळी माहिती घेऊन आला त्या मुलग्याला आता शिक्षण सांगितलं काय करतो मला काही समजलं नाही. मला तरी कुठं ऍग्रिकल्चर काय तर मला नाही पण नर्सरीमध्ये काय ते थोडं मला माहिती आहे. नर्सरीमध्ये माहिती तुम्हाला म्हणजे काय दीपक शेतकरी आहे म्हणजे काय नर्सरी मला माहिती नाही सर. शेतकरी कधी शेतात उतरला काय नर्सरी कालवाची मोठी खाद काढायची. आंबाची मोठी फार काढायची 2 साईडची शिस्त असायची. तात्पुरी आपण बाकी रोज रोप मध्ये कट करायची. कट केल्यानंतर त्याची पीस घ्यायची. ती मोठी फार त्या रोपात घुसवून तुमची बाजूला प्लॅस्टिकने बांधायची. एवढी मोठी खाद घ्यायची बारक्या रोपातून घुसवायची मातीला हॉल बांधायची कालमा. मला माहिती म्हणतो मला माहिती कालमा बांधून हे दुकान कालमा ह्याच्या घरात लाव आपण सांगायचं बरोबर. आता मला बागा म्हणजे छोटी छोटी रोपं तयार करून त्याच्यापासून उत्पन्न घ्यायचे. शिक्षण ठीक आहे म्हणजे बागायचं आहे ठीक आहे. बाकी प्रॉपर्टी वगैरे काय प्रॉपर्टीचं सांगितलं नाही मी. प्रॉपर्टीचं सांगितलं हे सांगतील की ठीक आहे. आपली 10 एकर जागा आहे. हा गावाला 2 मजली घर आहे. 3 मजली सांग. शेड आहे. अरे पत्र्याची शेड का 3 मजली आहे ना. कमी पाणी घेतोस कशाला तू सांग तू. 2 मजली घर आहे. ठीक आहे. वरती पत्र्याची शेड आहे. हा त्याच्यानंतर पैसे भरायचं काय टेन्शन नाही. टेन्शनच नाही. बँका फुल अकाउंटला जागा नाही. आता सांगू दे ना. ठीक आहे. आणि बाकी घरचं एकदम पद्धतशीर आहे. पोरगी अगदी तुमची सुखात आहे. बस होय ना. हो बरं ठीक आहे. हे सगळं आहे गावाला जमीन जागा घर ती व्यवस्थित आहे. हो पण मी काय होतं पाहुणं बोला. मुंबईला रूम फ्लॅट वगैरे काय आहे काय हा मुंबईला हा मग तुझं सगळं एवढं फिरून फिरून तिथं झालं. मुंबईला रूम फ्लॅट वगैरे पाहिजे. फ्लॅटचं सोडावं पण रूम रूम तरी आहे का. तात्या मुंबईला रूम कशाला पाहिजे. सगळी गोष्ट करतात आहे. 2 मजली घर आहे काय आहे? गावात आहे अड्या. मग मुंबईला रूम नको काय. गावाला तुझं 2 मजली घर 50 दरवाजे घराला पोरगी वर खाली करून केवढा त्रास होईल तिला. मुंबईला रूम कशी 10 बाजाची रूम झोपला ना झोपून कुठला की डायरेक्ट बाथरूममध्ये तिथनं पाऊल टाकला का किचन मध्ये तिथनं पाऊल टाकला का जेवायला बसला तिथलं का डायरेक्ट दरवाज्यात काय त्रास नाही म्हणून पाहिजे गावाला तुझं काय चालला काय 10 एकरात घर असू दे तसं नाही महत्व.
आणला अरे विश्रांती कशी घेतो काय म्हणणं आहे मी तुम्हाला 5,000 दिले तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं माझ्या अटी मुंबईला असेल तर माझी मुलगी त्यांना तुम्हाला सांगितलं होतं असं सांगितलं होतं त्याला कागदावर लिहून द्या हे अशी माहिती द्या माझ्याकडे 5,000 घेतले तेव्हा मी तुला काय काय सांगितलं होतं पोराबद्दल म्हणजे मी 5,000 दिले तेव्हा तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला मुंबईला रूम असेल तर माझी मुलगी द्यायची म्हणून 25,000 घेणार आहेस ना तू हो. कोण काय अरे तो काय काय अरे ह्यांनी सांगितलं तुला लक्षात नाही अर्धवट माहिती सांगतोस ना तुझ्या घरचा तरी आठवतंय का तुला आता कुठं अरे 5,000 घेतले तेव्हा सांगितलं का तुम्हाला मुंबईला रूम असेल तर माझी मुलगी द्यायला तुम्हाला सांगितलं ना का नाही सांगितलं त्याला तुम्ही कधी 5,000 घेतले तेव्हा 5,000 माझ्याकडे 5,000 घेतले अजून 25,000 द्यायचे हा तेव्हा तुला सांगितलं होतं ना आठवलं का तरी मी तुला अरे मी सांगत होतो ज्या माणसाला एखाद्याचं भलं करायचं ना तो कधी पैसे घेऊन भलं करीत नाही अरे आमच्या टायमिंगला नुसतं 5,000 चुना लावता पुरी ठरवलेलं आहे आणि हे गेले 5,000 द्या 25,000 द्या अरे काही भैस बसता मुलगी बसता माझी कल्पना गेला मस्त लोकांना लावता नाही हे बघा सोनं त्यांचं आत्ताची राहू दे मला सांगितलं नाही राहू दे पण माझा ऐका आता जर मुंबईला जर तुमचं रूम असेल तरच मी माझी मुलगी तुम्हाला देणार आता मी माझी मुलगी तुम्हाला देणार नाही फायनल आहे बस एवढंच मुंबईला रूम हवी हो मुंबईला रूम असेल गावी मोठं घर वगैरे असून काय फायदा नाही हा मुंबईला रूम असेल तरच मी माझी मुलगी देणार मग तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आम्हाला पण आहे ना तुमच्या पोरीबरोबर लग्न नाही करायचं काय पोरग्याला मी दुसरी पोरगी बघत हा घ्या. नका बघू. हा, पिंकी, जाऊ नको. आपली मुलीची बाजू आपण घालायचं नाही समजलं तुला हा बाकी बोललो लाखात एक बोललो मुलीची बाजू आहे तुम्ही घालू नको आम्ही कसं घालवतो मुलीची बाजू आमची मुलगी आता 25 वर्षाची असेल हो, मग? पुढे 30 वर्षाची होईल घाबरायचं ना मुलीची बाजू आहे आम्ही कसं घालवतो? पुढे 35 होय घाबरायचं ना आपली मुलीची बाजू आहे आपण नाही घाबरायचं नाही अजिबात पुढे 40 होय अजिबात घाबरायचं ना आपली मुलीची बाजू आहे पुढे 50 होय 60 होय डायरेक्ट खाली लो मुलीची बाजू आहे काय पण बोलू नका तुम्ही अरे काय बा का कोण आहोत तुम्ही हे बघा हो माझी मुलगी मला सुखात बघायची आहे समजलं काय सुखात बघायची माझी मुलगी होय 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 हा सुख म्हणजे काय आहे काय सुख? मुलगीला तुमच्या मुंबईला रूम असल्या मोठे पैसेवाला असला म्हणजे सुख असतं माझी मुलगी अरे तुम्हाला आई बाबाला हेच समजलं ना आपल्या मुला मुलीचं सुख कशात आहे कसं आहे अरे आपली मुलगी श्रीमंताच्या बंगल्यात राहते ना ते गरीबाच्या झोपडीत राहते पोरीच्या डोळ्यातून अश्रू येणार नाही हे ज्या दिवशी आई बाबा सुख बघणार आणि इथंच आमच्या कोकणचं वाटोला लागलंय आपल्याला समजत ना आमचं सुख कशात आहे सुख राहू द्या तुम्ही बाजूला जरा बाय तुला हा पट्टू विषय बाबा तुम्ही जरा विचार करा बाबा मी विचारलं तुला एवढी सुशिक्षित पोरगी असून बाप जर अडाणी मार्गात जात असेल तर तुला सांगायला नको बाबाला आणि पण त्याच्या बाबा मला सांग काय सांगायचं बरोबर पडते मला पण बाबाच्या हट्टात बोले मी तरी काय बोलणार बाबा जरा तुम्ही विचार करा मग तो आपल्याच जावे राहून 10 लोकांना पगार देतो तुझं धारावीत प्रेम करतो तर तुम्हाला किती सुखात ठेवेल मग आज तुम्ही आपली बाजूमध्ये इतकं बोलताय उद्या आपलं संसद आहे त्याचं लग्न आहे नाही तेव्हा नाही रे जरी कोण पोरगी ते मुंबईला आल्या वाटतं कुठली एवढी रूम घ्या 10 लाखाची रूम कशाला घ्या माणसाला स्वतःच्या अंगावर येत नाही ना तोपर्यंत जाणीव होत नाही आपल्या बाजूत कडक असेल ना तेव्हा माणूस दाट मध्ये आणि आपल्या पोरग्याचं लग्न करताना नाही रे कोण देत नाही म्हणजे आपणच तसं वागणार दुसरा तसं वागणार नाही का हा तुम्हाला कळतं या गोष्टी उद्या तुमच्या पोरग्याला तुम्ही पोरगी द्यायला नाही तर तुम्ही 10 लाख रुपयाचं रूम घ्या का मुंबईत मग तुम्हाला एवढंच वाटतं ना तर आम्हाला 5 लाख द्या आम्ही 5 लाख टाकू घेऊ रूम मुंबईला गेला जाणार तुम्हाला सांगतो ना हुंडाबंदी झाली ना त्याच्यानंतर लोकांना लय नखरं सुटायला लागली अरे हुंडाबंदी हुंडा जेव्हा चालू होता ना तेव्हा पोरींना कोण विचारत नव्हतं आता हुंडाबंदी झाली तर यांच्या मागण्या आल्या मुंबई आल्या रूम हवे अहो त्याला 20-20 वर्ष राहून लोकांना रूम घ्यायला जमत नाही मुंबईला आणि 5-6 वर्षात जाऊन कोण रूम घेतील कधी विचार केला या गोष्टीचा
थोडंसं चुकलं माझं. मी तुझ्या गावचा तुला लावले भरल्या माझ्या आदर झाल्या अंगाची. मी आहे ना बघा तू नाही ऐकून घेतलंय. आता तू समजून सांगितलं म्हणून पोरगी नाही तर ना ह्याच्यापुढे मी असं वागणार नाही आणि तुला वागू पण देणार. हा पण मी काय म्हणतो लय लवकर परकत पाडलं नाही डोक्यात. ऐकून घ्या पण त्याला समजून सांगा आम्ही मुलगी द्यायला तयार आहोत. म्हणजे तुम्ही त्याचा मुलगी देता हो त्याला समजून सांगा ना. काय म्हणते सोन्यावर सोडलं झालं. म्हणजे असं कुठेतरी माणसं समजून घ्यायला पाहिजे. बरं तुम्ही समजून द्या ना. तुम्ही येण्यासारखं असता का याला? त्याला नुसतं खाऊन घेऊन जायला पाहिजे. आपल्या पोरापोरीचं सुख जर आपण आईबापाला बघितलं नाही तर काय दुसरा कोण बघणार? बाय तू तयार आहे तू पलटी मारशील विचारून घेतलेलं बरं असतं. म्हणजे मी सांगणार की हे काही वेगळा निर्णय घेतली लगेच चार वर्ष जिथे जिथे जातोय मी तिथे एकच कारण पुढे तू किती कमवतोय तुझ्याकडे काय आहे तुझ्या किती जागा आहे जमीन आहे याला काहीच नको फक्त एकच गोष्ट की तुझी मुंबईत होऊन नाही तू मुंबईला नाही बरोबर तुझं शिक्षण खूप चांगलं आहे रे माझं म्हणणं आहे 10 एकर जागा आहे आपल्याला जागेची कमी नाही पैसा रुपये भरपूर आहे त्यातल्या ना 1 एकर जागा ना ती विकतो काय म्हणताय तुम्ही ऐकून घे ना त्यातली 1 एकर जागा विकतो त्या 1 एकर जागेमध्ये ना तेव्हा एक छानशी रूम घेऊन देतो रूम कशाला रूमचं सोड चांगले 1 BHK फ्लॅट घेऊन देतो तुला चांगल्या पगाराची नोकरी लावतो तुला एक सांगू तू जर हे केलंस ना बघ 100% तुझं लग्न होईल आणि हे बघ तू आणि तुझी बायको सुखाने ना मुंबईला ना संसार करा आणि आमचं सोड रे आम्ही काढतो आम्ही हे ना मी आणि बायको माझी ना तुझी आई आम्ही काढू दिवस तू माझ्या ना अजिबात नको फक्त एक गोष्ट लक्षात दे काळजात तू दगड ठेव हे बघ गावी राहून तुझं भलं होणार नाही रे हो बाबा तुमचं ऐकलंय का तुम्ही हो पण इथं मला चांगला व्यवसाय चालू आणि हे सोडून मी शहरात जा कशासाठी आणि काय करू तिकडे जाऊ हो बाबा ज्या गावानं आपल्याला ओळख दिली त्या गावाला आणि ज्या आई बापानं आपल्याला जन्म दिला आपल्या घराच्या फुलाप्रमाणे जपलं त्या आई बापाला सोडून जाणं इतकं सहज शक्य आहे जाऊ ज्या मौलीच्या मांडीवर आपण डोकं ठेवून लहानपणी मोठी माझी स्वप्न बघतो मोठेपणी त्याच मौलीला सोडून आपल्याला तिला आपल्यापासून इतकं दूर आपल्याला काम करावं लागतो कोणत्या प्रकारचा न्याय अहो नका करू वाटतात त्या शहरात जाण्यासाठी ते शहरात राहणारे सुद्धा आहेत ना ते तरच तिकडे गावाला यायला अहो माईच्या सावलीतून व्यवहाराच्या उन्हात त्यांचं मन सुद्धा पाठ भाजून निघाले आणि आसरा स्वतःच्या आपल्या मायमातीचा अहो शेवटी तो शहरात राहणारा माणूस सुद्धा आहे ना तो इतकंच म्हणतो की एक वेळ नशेचा हँगवर उतरेल पण गावच्या आठवणीचा हँगवर आहे ना तो कधीच गावात येणं सोपं आहे पण गावातून परत जाणं खूप कठीण आहे हो त्या आथांसागराच्या लाटांचा स्पर्श करून मला ओलाचिंब करून जावा आणि अलगद वाळाची मंद झुळूक मनाची तार छिडून जावी अशी माझ्या गावची एक झुळूक संपूर्ण जुन्या आठवणींना उजाळ देऊन जाते हो बाबा आपल्या गावची परिस्थिती बघताय ना तुम्ही गावात 50 घर पण फक्त 20 घरांमध्ये माणसं दिसत आहेत असे जर सगळे लोक जर गाव सोडून जायला लागले ना तर सत्यशक्ती माझा गाव सुद्धा इतकंच मिळेल उडून गेली सारी पाखरे शहराच्या त्या वाटेने उडून गेली सारी पाखरे शहराच्या त्या वाटेने गाव माझा रडत आहे परत येतील या आशेने जे लोक म्हणतात ना की गावामध्ये काय ठेवलंय त्या शहराकडे जा त्या लोकांना मला ते एवढंच सांगायचं गावामध्ये आहे ती माझ्या आईची माया वडिलांचा धाक आईच्या खुशीची ऊब वडिलांच्या प्रेमाचा स्पर्श आजच्या आजोबांसोबत असणारा निरागस नातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवाभावाची माणसं आणि हे जीवाभावाचं नातं सोडून आम्हाला कुठे जायचं नाही मी माझं शेवटचं वाक्य आणि इतका संयम आपल्या माणसात असलाच पाहिजे मला तुझंही पटतंय रे म्हणजे आणि कुठल्या बापाला वाटेल की आपल्या मुलाचं वाईट व्हावं पण आज परिस्थितीच अशी ओढवली आहे की आपलेच लोक आपल्याला लुटायला होते म्हणजे आपलेच लोक आपला विचार करत नाही तो मला मुंबईत राहण्याबद्दल अजिबात दुमत नाही जे चांगल्या कामाला आहेत ज्यांचा चांगला सुखाचा संसार चाललाय त्यांनी जरूर राहावं पण एक मुलगी मिळत नाही म्हणून जर केवळ आमच्या तरुणांना गाव सोडून जावं लागत असेल तर यापेक्षा दुर्भाग्य आमच्या कोकणचं काही नाही म्हणजे ही एक अट
यासाठी हा सगळा संसार सोडून जर त्याला तिकडे जावं लागत असेल तर काय यापेक्षा वेगळं आपण करू शकतो? आणि आपलीच लोक आपल्या बरबादीला कारण ठरतात आणि हेच खरं आहे. आपण बघा ना, म्हणजे आमच्याकडे संयम मुरलाच नाही. एखादा माणूस आपल्या काहीतरी डोक्यात धरवतो की मुंबईला रूम पाहिजे, हे फॅड आलं आमच्याकडे आणि हे फॅड आमच्या लोकांच्या डोक्यात एवढं बसाय ना की आम्ही पुढचा माणसा कधीच विचार करत नाही. सरळ थेट बोलतो की मुंबईला रूम असेल तर मुलगी देऊ. पण याचा परिणाम आज गावात मुलं शिल्लक राहिली नाही. म्हणजे सगळं आहे, घर बंगला सगळं आहे हो, पण केवळ मुलगी मत नाही म्हणून मुलांना तरुणांना आमच्या मुंबईकडे जावं लागतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यासाठी आमच्या मुलांना संयम पाहिजे. आमच्या मुलांना पण जरा कोणी बोललं की लगेच डोक्यात घेतात आणि तसंच मुंबईला उठून जातात. आणि संयम ठेवा, तर संयम ठेवला तर सुख आपल्या पायाशी चालून येणार आहे हे लक्षात ठेवा. आणि संयम म्हणजे काय असतो? ज्ञानेश्वर माऊली लहान असताना संन्यासीची मुलं म्हणून त्याला हिरवलं, इंद्रायणीमध्ये जाण्यापासून रोखलं. त्यात ज्ञानेश्वर माऊलीने वयाच्या 16व्या वर्षी अगाध ज्ञान असणारी ज्ञानेश्वर तुम्हाला आम्हाला दिली हो, याला म्हणतात संयम. आणि तुकारामांच्या गाथा बुडवल्या पण त्यांचं अस्तित्व बुडवू शकले नाही. म्हणून आज आपल्या ज्ञानोबा तुकाराम उठात आहेत, त्याला कारण त्यांचा संयम आहे. हा त्यांचा संयम आहे. आणि साईबाबांचं तर सुंदर वाक्य आहे, श्रद्धा आणि सबुरी. अरे कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा ठेवा आणि संयम ठेवा, सबुरी करा, ती गोष्ट आपल्याला होणार. हे काही वेगळं नाही हो. आणि स्वाभिमान म्हटलात ना तर स्वाभिमान आपल्या कोकणी माणसाने भान ठेवलाय. माझं तर स्पष्ट मत आहे की स्वाभिमान आपण भान ठेवलाय. अरे कुणीतरी साला दादा मामा येतो आमच्याकडे, आमच्या खिशात 500,000 टाकतो आणि आमचं बहुमोल मत आम्ही त्याला विकून टाकतो आणि 5 वर्ष फक्त रडत बसतो. कशासाठी? अरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या भारताचं संविधान लिहून तुम्हाला आम्हाला जे सुरक्षित केलं, आम्हाला मतदानाचा अधिकार दिला, कसं विकण्यासाठी बाबासाहेब बोलून सुद्धा गेले. अरे एक वेळ लढला नाही तरी चालेल पण विकले जाऊ नकोस. त्या दिवशी गुन्हा म्हणून दर्शन. आज आमची परिस्थिती काय वेगळी आहे? आम्ही फक्त गुलाम म्हणून जगतोय. आणि गेल्या इलेक्शनचं उदाहरण द्या, माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. आमच्या गावातला पुढारी आमच्या मुंबईत राहणाऱ्या तरुणांची लिस्ट काढतो, किती मुलं मुंबईला आहे आणि त्यांच्या नाव 1000 रुपये आणतो उतारासाठी. अरे लाज वाटलं पाहिजे त्या गोष्टीचे ना. अरे ज्या मुलांना 1000 रुपये घेऊन उतारासाठी बोलवता, इकडे मतदान देण्यासाठी बोलवता, मला त्या पुढाऱ्याला एवढाच सांगायचं आहे की ज्या मुलांसाठी 1000 रुपये घेऊन उतारासाठी घेतोस ना, त्याच मुलांना 1000 रुपये गावात कसे मिळतील हे त्या दिवशी. पण आम्हाला ते जमत नाही. आम्हाला खायची सवय लागली हो, आम्हाला गुलाम म्हणून जगायची सवय लागली. तर जाणार कसं? आणि स्वाभिमान काय असतो तुला थोडक्यात सांगतो. 2 वर्षापूर्वी पिक्चर येऊन गेला पुष्पा नावाचा, त्याच्यातला एक डायलॉग फेमस झाला, मी झुकूंगा नाही साला. तो पुष्पा तुमचा किती आदर्श आहे मला माहित नाही, पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत 40 दिवसच्या राजाने अत्याचार सहन केला. आणि अंगावर एक अशी जागा नाही की जखम झाली नाही. आणि नका काढली, जीभ मोडली आणि सरते शेवटी डोळ्यातून बुबुळ काढून ज्या राजाने या धरणी मातेला रक्ताचा अभिषेक घातला आणि त्या औरंगजेबासमोर ताट मानेने उभा राहून गावाचा राजा बोला, तर झुकूंगा नाही साला. तो शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी राजे आपल्या प्रत्येक तरुणाचा आदर्श आहे. कारण आमचा राजा आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवतो. या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या लोकांना त्रास देणारे होते कोण? तर आमचेच होते. आणि आमचे सगळे गद्दार झाले नसते ना तर कुणाची हिंमत नाही आमच्या महाराष्ट्राला. म्हणून सांगतो, म्हणून माझ्या सगळ्या तरुणांना एक नम्रतेची विनंती आहे की आपण स्वाभिमानाने जगायला शिका. गुलामगिरीचं जगणं सोडून द्या, नाहीतर आपल्या तरुण पिढीला आपल्या नशिबाची भोग भोगावे लागते. आणि सत्य शेवटी आपल्या सगळ्यांच्या चरणाची मी विनंती करतो की बाबांनो हा अभ्यास थांबवा आणि आपल्या मुला मुलींचे लग्न वेळेत करा. आज 40-35 झाले त्या मुलांची लग्न होत नाही आणि आपण त्याचे आईबाप आहोत की कसाही आहोत. म्हणजे आपल्याच मुलांचं जर आपल्याला भलं कळत नसेल ना तर यापेक्षा दुर्दैव आपलं काही नाही होत. म्हणून मला परत एकदा सगळ्यांना सांगायचं की आपल्या मुला मुलींची लग्न वेळेत करा. अरे 23-24 मध्ये जर त्यांची लग्न झाली तर त्यांचा संसार बहरेल ना.
आणि आज हीच परिस्थिती आहे. आमची मुलं तिकडे ओढायला लागले, त्याला कारण आपलीच लोक आहेत. आपल्याच लोकांनी हे पुढे डोक्यात घातलंय, म्हणून आमची तरुण पिढी तिकडे जाते. पुन्हा एकदा सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो की बाबांनो हा आठवडा सोडा आणि आपला कोकण पुन्हा कसा समृद्ध होईल याकडे लक्ष द्या. धन्यवाद.